आपल्या देशात हातानं गटारं, ड्रेनेज साफ करण्याची अमानवी प्रथा सुरू आहे आणि यात अनेक निष्पाप कामगारांना जीव सुद्धा गमवावा लागतोय. यावरच आता सुप्रीम कोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केली आणि थेट राज्यांच्या मुख्य सचिवांनाच जाब विचारलाय. नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात सविस्तर. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये भुयारी गटारं, ड्रेनेज आणि सेप्टिक टँक साफ करताना कामगारांचे मृत्यू होण्याचे प्रकार थांबलेले दिसत नाहीत. हे कामगार अनेकदा कोणत्याही सुरक्षा उपकरणांशिवाय जीवघेण्या वायूंच्या आणि आरोग्याला घातक परिस्थितींचा सामना करत काम करतात. या कामात त्यांना अनेकदा जीव गमवावा लागतो. हे मृत्यू आकस्मिक नसून व्यवस्थेच्या उदासीनतेमुळे होणाऱ्या हत्याच आहेत. न्यायालयानं 2023च्या निर्णयानंतर राज्यनिहाय झालेल्या मृत्यूंची माहिती मागवली. यावेळी न्यायालयाचे ॲमिकस क्युरी ज्येष्ठ विधिज्ञ के परमेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित राज्यांमध्ये 2024 मध्ये 54, 2025 मध्ये 46 मृत्यू झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिले. त्यापैकी 2024 मध्ये महाराष्ट्रात 17 जणांचा ड्रेनेज साफ करताना मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे आणि त्यामुळे नाराजी व्यक्त करत हे मृत्यू थांबले पाहिजेत असं न्यायालयानं स्पष्ट केलं. याच गंभीर परिस्थितीची दखल आता सर्वोच्च न्यायालयानं घेतली आहे. सुप्रीम कोर्टानं नुकताच महाराष्ट्रासह तब्बल 15 राज्यांच्या मुख्य सचिवांना कारणं दाखवा नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती विपुल एम पांचोली यांच्या खंडपीठानं बिहार, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगणा, यूपी आणि पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना ही नोटीस बजावली आहे. आमच्या आदेशांचे जाणून बुजून उल्लंघन का केलं गेलं, तुमच्यावर अवमानना म्हणजेच कॉन्टेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई का करू नये असा संतप्त सवाल न्यायालयानं विचारलाय. डॉक्टर बलराम सिंग विरुद्ध केंद्र सरकार प्रकरणात 20 ऑक्टोबर 2023ला दिलेल्या निर्देशानंतरही कामगारांचे मृत्यू सुरूच असल्यानं न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयानं ऑक्टोबर 2023 मध्ये एक महत्त्वाचा निर्णय दिलेला. त्यानुसार हातानं मैला साफ करण्याची प्रथा ही पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारांना दिलेले. एवढंच नाही तर गटार किंवा सेप्टिक टँक साफ करताना एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर कुटुंबियांना 30 लाख रुपयांची भरपाई, कायमचं अपंगत्व आल्यास 20 लाख रुपये आणि तात्पुरत्या अपंगत्वासाठी 10 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले होते. न्यायालयानं स्पष्ट म्हटलंय की न्यायालयानं दिलेले निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत पोहोचल्याचं दिसत नाही आणि परिस्थिती सुधारण्यासाठी पुरेशी पावलं उचलण्यात आलेली नाहीत. या मृत्यूंसाठी कंत्राटदारांवर दोषारोप करणं थांबवा, आम्ही जबाबदारी निश्चित करू असंही न्यायालयानं सुनावलं. मग प्रश्न असा आहे की कामगारांना सुरक्षा उपकरणं का दिली जात नाहीत? या अमानवी प्रथेला पूर्णविराम का लागत नाही? कायद्याची अंमलबजावणी का होत नाही? आता या 15 राज्यांच्या मुख्य सचिवांना 4 आठवड्यांच्या आत प्रतिज्ञापत्र सादर करून स्पष्टीकरण द्यायचंय. न्यायालयानं या प्रकरणात सुओ मोटो म्हणजे स्वतःहून अवमानना कारवाई करण्याचा इशारा दिलाय. ही केवळ कायदेशीर कारवाई नाही तर व्यवस्थेला खडबडून जागी करणारी शेवटची चेतावणी आहे. आपण आशा करूया की या कठोर निर्णयानंतर तरी हातानं गटार साफ करण्याची ही अमानवी प्रथा थांबेल आणि प्रत्येक कामगाराला सन्मानपूर्वक आणि सुरक्षित काम करण्याची संधी मिळेल. या गंभीर विषयावर तुमचं मत काय आहे? आपल्या देशात आजही अशा अमानवी प्रथा का सुरू आहेत? यावर सरकारनं काय उपाययोजना करायला पाहिजे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.